त्यांना दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते. पण ही निवडणूक जी आहे विकास आणि भावनिकतेवरती होती, मात्र लोकांनी विकासाला प्राधान्य दिले, कसं बघ? कारण पहिल्यापासून दादांनी जे काम बारामतीसाठी केलेलं आहे ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे प्रभाव टाकणार होतं आणि ते त्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे पहिल्यापासूनच बारामतीकरांनी निर्णय घेतला होता की आम्ही दादांच्याच बरोबर थांबणार आहोत आणि ते त्यांनी तसं दाखवून दिलेलं आहे. दादांना बदनाम केलं, पक्ष फोडला, आमदार फोडले, पण त्यापेक्षाही जास्त आमदार निवडून आले. बरोबर आहे, कारण शेवटी सत्य जे आहे ते समोर येत असतं. मग पक्ष कुणाचा आणि खरी मेहनत दादांनी घेतली त्याचं फळ मिळालं असं वाटतं? दादांनी मेहनत घेतलेलीच आहे आणि त्याचं फळ आपल्याला दिसते. हा जो विजय हा कुणाला तुम्ही हे करता? हा सगळ्या जनतेचा विजय आहे मला असं वाटतं. आणि जनता नेहमीच सत्याच्या बाजूने आणि काम करणाऱ्यांच्या बाजूने उभी राहते. आपण जर पाहिलं तर पोस्टर लागले होते, दादा मुख्यमंत्री म्हणून शपथ वगैरे घेतील, काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक कार्यकर्त्यांना जनतेला असं वाटत असतं की आपला नेता मोठ्या पदावर पोचावा आणि तसं प्रत्येकाची इच्छा असणं साहजिक आहे आणि तसं बारामतीच्याही लोकांना वाटतं. नाही, पण आता त्यापेक्षा दुपटीने दादा काम करतील असं वाटतं तुम्हाला? दादा नेहमीच कामच करतात, त्याच्यामुळे जसं दुपटीने किंवा असं विषय नाही. दादा रात्रंदिवस काम करण्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी सांगण्याची काय आवश्यकता पण नाही. म्हटले मग उत्तराधिकारी कोण बारामतीचा? ते जनतेने दाखवून दिलेलं आहे. नक्की हे भावनिकतेला दादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला होता. दादांना दादांचं हे कुटुंब आहे दाखवून दिले बारामतीकरांनी. बारामतीकरांनी दाखवून दिलं की